कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। मंगेश काळोखे यांची हत्या सुपारी देऊन झाली आणि या हत्येची सुपारी 20 लाख रुपये होती ही माहिती समोर आली आणि खळबळ उडाली। रवींद्र देवकर यांनी ईशा पापा शेख या महिलेच्या मदतीने 20 लाख रुपयांची सुपारी दिली। या हत्येनंतर आदिल शेख आणि खालिद खलील कुरेशी हे फरार होते। पोलिसांच्या तपास पथकाने ईशा शेख आणि आदिल शेख यांना अटक केली होती, मात्र खालिद खलील कुरेशी हा फरार होता। पुण्यातल्या वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी एक सोनसाखळी चोरीचा गुन्हा घडला होता। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान उमर नूर खान आणि साहिल हबीब फकीर यांना पोलिसांनी अटक केली होती। या दोघांची चौकशी सुरू असताना आणि त्यांच्या नेटवर्कची माहिती घेत असताना खालिद खलील कुरेशी हा खोपोलीतील हत्या प्रकरणात सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी खालिद खलील कुरेशी याचा शोध सुरू केला। गोपनीय माहितीनुसार खालिद खलील कुरेशी हा हांडेवाडी परिसरात येणार असल्याचं समजताच पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली एका पथकानं सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं। चौकशीमध्ये खालिद खलील कुरेशी यानं मंगेश काळोखे यांची हत्या ही नियोजित कटाचा भाग असल्याचं सांगितलं। मंगेश काळोखे हत्या प्रकरणात फरार असलेला आरोपी खालिद खलील कुरेशी वय वर्ष 23 राहणार सय्यदनगर हडपसर याला पुण्यातील हडपसर इथल्या हांडेवाडी परिसरातून वानवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकानं अटक केली। या अटकेमुळे धक्कादायक माहिती समोर आली। पोलीस चौकशीमध्ये खालिद खलील कुरेशी यानं 2 साथीदारांच्या मदतीनं मंगेश काळोखे यांची हत्या केल्याची कबुली दिली। ही हत्या करण्यासाठी एका राजकीय नेत्यानं सुपारी दिल्याचा सुद्धा त्यानं दावा केलाय। मंगेश काळोखे हत्या प्रकरणात 12 आरोपी अटकेत असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार असल्याची माहिती मिळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळोखे कुटुंबियांची भेट घेऊन आरोपींना ठेचून काढू असा विश्वास व्यक्त केलाय। मात्र काळोखे कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार आणखी काही आरोपी फरार असून त्यांच्यावर कारवाई कधी होणार असा सवाल उपस्थित केला जातोय। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।